नमस्कार, मी कपिल देशपांडे. आपल्या आजच्या इन्स्टा लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज विषय जरा आपला वेगळा आहे. अभिनेता विवेक सांगळे आपल्यासोबत आहे आणि गेल्या 2 दिवसापासून सगळ्यांच्या वाचनात असेल की आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर अनेक वादाचे पडघम उमटू लागले आहेत आणि आता तर तो वाद जरा वेगळं रूप घेतोय. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल क्लेरिफिकेशन देण्यासाठी विवेक आपल्यासोबत आहे, ज्याचं नाव सातत्याने या वादात येऊन राहिलं, त्याला ओढलं जाते निष्कारण. तर विवेक, जास्त आपण वेळ न घेता आपण सरळ मुद्द्यावर येऊया. 2 दिवसांपासून प्राजक्ता आणि अलकाताई यांची वेगवेगळी स्टेटमेंट माध्यमांसमोर येत आहे, सोशल मीडियावरती येत आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत की अलकाताईंचं म्हणणं आहे की प्राजक्ताच्या ऍटिट्यूडमुळे तिला आम्ही मालिकेतून काढलं. प्राजक्ताचं म्हणणं आहे की ऍटिट्यूड तर माझा नव्हताच, निर्मात्यांच्या काही गोष्टींमुळे मी ही मालिका स्वतःहून सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आज अचानक याच्यात तुझं नाव आलेलं आहे की विवेक सांगळेने काही मिसबिहेव्हिअर केल्यामुळे मी ही मालिका सोडली. नेमकं काय कारण आहे? तू स्वतः तिथे होतास, त्या सेटवर तू पहिल्यापासून आहेस. नेमकं कारण काय ही मालिका प्राजक्ताला सोडण्यामागचा आणि हा सगळा वाद कसा सुरू झाला? सगळ्यात आधी थँक्यू सो मच कपिल. खरं तर तुझ्यासोबत आणि तुझ्या TV9 मराठीच्या पेजवरून आपण लाईव्ह जातोय. मला सगळ्या फॅन्स सोबत कॉन्टॅक्ट करण्याची संधी मिळते, त्यांना माझी बाजू मांडण्याची संधी मिळते. सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट, मी या सगळ्यावर बोलणार नव्हतो कधीच, पण काल जेव्हा ह्या सगळ्या बातम्या माझ्यापर्यंत पोचायला लागल्या तेव्हा माझं असं झालं की नाही, हे कारण नाहीये आणि याच्यावरती मी रिॲक्ट होणं चुकीचं आहे किंवा नाही झालं पाहिजे. आणि क्षुल्लक कारण आहे अगदीच. आणि जी गोष्ट मी कधी आयुष्यात केलेलीच नाहीये, ही प्राजक्ताला काय, मी कुठल्याच महिलेला आजपर्यंत शिवीगाळ केलेली नाहीये. तर त्याच्यामुळे मी त्याच्यावरती रिॲक्ट होणं मला एकदम चुकीचं वाटलं होतं. पण मग अगदीच काल रात्रीपासून मला खूपच धमक्यांचे फोन यायला लागले वेगवेगळ्या याच्यातून. म्हणजे अगदीच आपण म्हणूयात की सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, बारामती असेल, सगळ्याच ठिकाणाहून मला खूप असे धमक्यांचे फोन यायला लागले रात्री. माझ्या आई वडिलांपर्यंत ही बातमी गेली. तर तेव्हा मला कुठेतरी वाटलं की नाही, माझ्यासाठी माझे आई वडील खूप महत्वाचे आहेत, माझं युनिट खूप महत्वाचं आहे आणि माझ्यामुळे त्यांना कुठेही अनसेफ वाटायला नकोय. आणि जी गोष्ट मी खरंच कधी केली नाहीये, तर लोकांना असं वाटायला नको कुठेतरी की जर विवेकने केलं नाही तर विवेक गप्प काय आतापर्यंत. मी फक्त सिरियलकडे बघून, शूटिंग बघून, कारण कितीही काय नाही म्हटलं तर तुलाही माहितीये की आतापर्यंत आमच्या शो वरती, अलकाताईंवरती, सगळ्यांवरतीच खूप संकट आहेत आणि सगळ्या संकटांवरती हो मात करून हो आम्ही शो पुढे नेतोय. कारण हो कितीही काही हो. झालं तरी शो मस्ट गो ऑन असतं. आता जेव्हा मी हे सगळे आरोप ऐकले किंवा पाहिले किंवा सगळ्या फॅन्सनी माझी बाजू ऐकून न घेता डिरेक्टली माझ्या विरोधात कमेंट्स करायला किंवा पोस्ट करायला सुरुवात केली, खरं तर तेव्हा खूप वाईट वाटलं. कारण मला असं वाटतं की नाण्याच्या कधीही दोन बाजू असतात. कुठलीही एक बाजू पाहून किंवा एका बाजूचं ऐकून तुम्ही तुमचं मत ठरवायचं नसतं. म्हणून मला असं वाटतं की आता तुझ्या मार्फत असेल किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म्स मार्फत असेल, एक्सप्रेस होणं खूप गरजेचं आहे. आणि आता मी जे काही सांगेन तर त्यावरून मी सगळ्या फॅन्सना, सगळ्या माझ्या कलिग्सना, सगळ्या को आर्टिस्टना तर माहितीच आहे, पण इनफॅक्ट सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्याला मी रिक्वेस्ट करेन की दोन्ही बाजूच, आता माझी बाजू मी मांडणारच आहे, ऐकून घ्या आणि मग ठरवा की कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. आता या सगळ्यात डिसिजन झाला कपिल, तू सगळ्यांनाच, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की आमच्यावरती खूप मोठं संकट आलं, कोरोना झाला. आमच्या इथे ऑलमोस्ट 25 ते 26 जणांना सेटवरती कोरोनाची लागण झाली होती. आता या सगळ्यामध्ये मी सोडल्यास आणि भीमराव मुळे जे आमचे डिरेक्टर आहेत ते सोडल्यास बाकी सगळ्यांना ऑलमोस्ट कोरोना झाला होता, सगळ्या मेल आर्टिस्टना झाला होता. मग त्याच्यामध्ये संग्राम साळवी आहे, अनिकेत केळकर आहे, प्रसन्ना केतकर सर आहे, त्यांचा मुलगा पार्थ केतकर आहे, अनिकेत कोळपे आमचा डिरेक्टर आहे, इनफॅक्ट सगळी डिरेक्शन टीम आहे, सगळ्यांना कोरोना झाला होता. बाकी ज्या प्राजक्ता सोडल्यास ज्या फिमेल आर्टिस्ट होत्या त्या मुंबईला निघून गेल्या होत्या आपापल्या घरी. आता यामध्ये मी असं मलाही प्रोडक्शन कडून सांगण्यात आलं होतं की तू घरी जा, तुझ्यासाठी ही गाडी आहे, तुझी टेस्ट निगेटिव्ह आली, तू घरी जा. पण मी तेव्हा ठरवलं की ह्या युनिट बरोबर गेले 1.5 महिना मी काम करतोय आणि त्यांना जेव्हा ते प्रॉब्लेम मध्ये, तर त्यांना सोडून मी नाही जाऊ शकत कुठे. मग उद्या मला बरोबर कोरोना बरोबर. व्हायचं तर होऊ दे किंवा नको होऊ दे, तो हे नाहीये, पण मी यांना सोडून नाही जाऊ शकत कुठे. आता या याच्यामध्ये मी त्यांची हेल्प करत होतो, सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, सगळ्यांना हॉस्पिटलला ने आण करणं असेल, टिफिन्स देणं असेल. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, या सेटवरती सगळ्यात जास्त आठ माझ्या कोरोना टेस्ट झाल्या. त्यातल्या 5 अँटीजेन आहेत, 3 RT-PCR टेस्ट आहेत, ज्या आतापर्यंत सगळ्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. आता प्राजक्ताने असं सांगितलंय सगळ्यात महत्वाचं की कोरोनाची टेस्ट न झालेल्या माणसासोबत, तर 20 तारखेला आम्ही फिल्म सिटीला शूट केलं, जे जे लोक निगेटिव्ह होते, आणि आम्ही 20 तारखेला संध्याकाळी निघणार होतो.
माझ्याकडे 19 तारखेचा माझा अँटीजेनचा रिपोर्ट आहे, जो मी सगळ्यांना दाखवू शकतो. 20 तारखेला संध्याकाळी 4 वाजता माझा आरटीपीसीआरचा रिपोर्ट आलाय, जो निगेटिव्ह आहे, तोही मी सगळ्यांना दाखवू शकतो. प्लस प्राजक्ताने त्यात असं म्हटलंय की त्यात आशलताताई गेल्या होत्या. आशलताताई 20 तारखेला नव्हत्या गेल्या, आशलताताई 22 तारखेला गेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या याच्यातून हे झाले, ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी. आता मी तो एक इन्सिडेंट सांगतो काय झाला होता. की मग ठरवलं की जे जे निगेटिव्ह आहेत त्यांनी जायचं. सो प्रोडक्शनने गाडी केली होती इनोवा, त्यातून आम्ही बसून निघणार होतो. आता निघताना मी पुढच्या सीटवर बसलो, प्राजक्ता आणि तिची आई दोघी जणी तिथे उभ्या होत्या. मी त्यांना म्हटलं बसा गाडीत, पटकन निघूयात आपण, संध्याकाळचे 6 वाजले. तर त्या म्हणाल्या 5 मिनिटं थांब, 5 मिनिटं थांब. ओके. मग तिसऱ्या वेळेस त्या म्हणाल्या नाही, राजेश दादा नाही, जे आमचे एपी आहेत चॅनलचे, त्यांना सांगितलंय की त्यांनी सांगितलं काहीतरी काम आहे, जरा थांबूयात. मी म्हटलं ओके. मग मी शेवटी राजेशला फोन केला. म्हटलं राजेश, अरे काय झालंय नक्की, म्हटलं काय काम आहे. बोललो 6 वाजलेत, उद्या सकाळी 6:30चा कॉल टाइम आहे म्हटलं आपला. अरे नाही ना, तू इकडचं तिकडचं बोलायला लागलं. म्हटलं राजेश काय झालंय नक्की. राजेश मला म्हणाला, अरे ऐक ना, प्राजक्ताला रिस्क वाटते तुझ्याबरोबर ट्रॅव्हल करण्यात, की तुझ्यामुळे तिला कोरोना नको व्हायला. मी म्हटलं अरे आरटीपीसीआरचा रिपोर्ट आहे माझ्याकडे आत्ताचा, जो निगेटिव्ह आहे माझा, मग कसं काय. नाही तरी रिस्क वाटते. मी म्हटलं अरे मग हे तिने तुला का सांगितलं, मी तिचा खूप चांगला मित्र आहे, मी इथे जवळ आहे, मला का नाही सांगितलं, मी इमिजिएट गाडीतून खाली उतरलो असतो, तुझ्याकडून का सांगायला लावते. बरोबर बरोबर. तर हे सगळं झाल्यावरती राजेश बोलला थांब मी तिच्याशी बोलतो. मग तो तिच्याशी बोलायला लागला. अगेन मग मी, आमचा जो अमित पारकर होता तो हॉस्पिटलमध्ये होता, सो त्याच्याशी फोनवरती आपण मुलं ज्या याच्यात बोलतो तसं मी त्याच्याशी बोलायला लागलो, मजा मस्करी करायला लागलो. कारण तो हॉस्पिटलाइज जस्ट त्याला झाला होता, त्याला डिटेक्ट झाला होता कोरोना. सो ते आमचे एक आपल्या शिवराळ भाषेत आपलं बोलणं चालतं, मित्रांचं तसं बोलणं चालू होतं नॉर्मल. त्या आल्या, त्यांनी अख्खी गाडी मागून सॅनिटाईज केली स्प्रे करून. त्याच्यानंतर त्या गाडीत बसल्या आणि मी फोन ठेवला. मग आता बसल्या म्हणून मी म्हटलं चला निघूयात म्हणून. मी हेही सांगितलं कुठल्या रोडने जायचं, हे असंही माझं बोलणं झालं. नंतर तिच्या आईने तिथे मला टॉन्ट मारायला सुरुवात केली की बघ ना, यांना ज्यांना समाजसेवा करायची प्राजक्त त्यांना करू दे की, यांच्या समाजसेवेमुळे आपण कशाला रिस्क मध्ये यायचं. तर मी काही बोललो नाही. यांनी जिथे कुठे समाजसेवा करायची ते त्यांना करू देत नाही यार, त्यांच्या समाजसेवेमुळे आपली लाईफ रिस्क मध्ये ना. त्याच्यानंतर प्राजक्ताने त्या ड्रायव्हर काकाने विचारलं, ड्रायव्हर काका तुम्हाला मुलं आहेत का. तो म्हणाला हो, एक मुलगा एक मुलगी आहे. बघितलं नाही आता या समाजसेवकांमुळे हे रिस्क मध्ये, यांच्यामुळे यांची मुलं रिस्क मध्ये येणार दोन्ही पण, त्यांना उद्या कोरोना झाला तर काय करणार. त्याच्यावर तिच्या पुढे अशा गोष्टी झाल्या की खरं तर काय ना, असं जर कोणाला घ्यायला यायचं माहित असतं तर आपण डायरेक्ट पुण्याहूनच गेलो असतो ना, इथे कशाला आलो असतो. हे सगळे टॉन्टिंग सुरू होतं. फायनली आम्ही लोणंदच्या हॉस्पिटल जवळ पोहोचलो, कारण समीर सरांनी सांगितलं होते की 2-3 लाईट्स आहेत ते इनोव्हामधून घेऊन जाताना शूटिंगला. मी म्हटलं ओके. तिथे गेल्यावर तिच्या आईने समीर सरांना फोन केला. तिची आई समीर सरांना फोनवर बोलली, समीर सर हे काय आहे की हा तुमचा हिरो कोणाला तरी फोनवर शिव्या देत होता, शिव्याकडून बोलणं चाललं होतं. भले आम्हाला त्यांनी हे नाही केलं, त्याचं चाललं होतं बोलणं, पण चुकीचं आहे ना. हे समीर सर प्रूफ आहेत, शोचे प्रोड्युसर प्लस त्यांचा ड्रायव्हर अनिल, तो तिथे उभा होता, त्यांनी हे सगळं संभाषण ऐकलंय. आता ते सगळं झाल्यावरती मी त्यांना म्हटलं हे बघा, तो माझा पर्सनल मुद्दा होता, मी कोणाशी बोलतोय फोनवरती, तुम्ही आल्यानंतर 5 सेकंदांनी मी फोन ठेवलाय, मी तुमच्याशी बोलतच नव्हतो. दुसरी गोष्ट, तुम्ही समाजसेवा जे चाललंय तुमचं मगाचपासून, तर लोकांना मदत करण्याचे संस्कार माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले आहेत आणि मी याच्याही पुढे करत राहणार, भले माझी त्याच्यामुळे माझी लाईफ रिस्क मध्ये काय येऊ ना. कारण माझे जे मित्र आहेत तिथे त्यांना मदत करणं हा माझं फर्स्ट प्रायोरिटी वाटलं मला तेव्हा. कारण अलकाताई, समीर सर, प्रोडक्शनवाल्यांना सगळ्यांना कोरोना झाला होता. अलकाताई आणि समीर सर सतत आश्लताताईंसोबत दिवस रात्र तिकडे होते. आता मग एवढं सगळं जर चाललंय, प्रत्येक जण जर फॅमिली सारखं राहतं इथे, तर मी फॅमिलीच्या बाहेर जाईन का. उद्या माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या भाऊ बहिणींना वगैरे असं झालं असतं तर मी पळून गेलो असतो का. अर्थात तेच मी लागू केलं आणि तिथे थांबलो. आता हे सगळं झाल्यानंतर 1.5 महिना चॅनलने, युनिटने, को आर्टिस्टने, अख्ख्या प्रोड्युसरने जो काही टँट्रम्स सगळे दाखवले गेले, जे सफर झाले, त्याच्यामुळे खरं तर प्राजक्ताला शो मधून आउट करण्यात आले. आणि मला एक गोष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर माझ्याकडून हे सगळं जर तिला एवढं लागलं होतं तर ती 1.5 महिना गप्प का बसली, तेव्हाच का नाही काही ऍक्शन घेतली, की सांगितलं का नाही, या सगळ्या गोष्टी का नाही केल्या. बरं, सगळ्यात महत्वाचं, आता मी तुला सगळे टँट्रम्स नाही सांगू शकत, अर्थात खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये, 2-3 तास जातील जर मी प्रत्येक टँट्रम सांगत बसलो तर. पण सगळ्यात आत्ताची गोष्ट की जेव्हा आलं की नवरात्रामध्ये अर्ध्या तासाचा एपिसोड टेलिकास्ट करायचा आहे, जो 19-20 मिनिटांचा एपिसोड असतो तो डिरेक्टली 30-31 मिनिटांचा टेलिकास्ट करायचा आहे. तिथे अख्खे म्हणजे प्रसन्न केतकरांसारख्या ज्यांना कोरोना होऊन गेलाय, सिनियर आर्टिस्ट, तेही थकवा त्यांना जाणवत होता, तरीही ते शूटिंग करत होते, डेडिकेशनने काम करत होते. प्रत्येक जण डेडिकेशनने, कारण टीआरपी चांगला आहे, मालिका खूप छान लोकांना आवडते आहे, प्रत्येक जण डेडिकेशनने काम करत असताना सुद्धा
हिने सांगितलं की 24-25 तारखेला माझी एक्झाम आहे. सगळे म्हणाले ओके एक्झाम आहे, एक्झामला आपण हे करूया वगैरे, काहीतरी ऍडजस्ट करूया वगैरे. त्याच्या आदल्या दिवशी सकाळी आमचा जो ईपी आहे अमित पारकर, त्याच्या मोबाईलवरती फोटो आले काही जे बॅनरचे फोटोज होते की प्राजक्ता गायकवाड ह्या ठिकाणी 24 आणि 25 तारखेला सुपारीला चालली. म्हणजे एक्झामचं कारण देऊन ती सुपारीला चालली होती. हे अख्ख्या युनिटने अजूनही ते फोटोज आहेत सगळ्यांकडे. आता असं केल्यावरती चॅनल पासून सगळ्यांनी सांगितलं की जाऊ नको बाबा, आपला हे आहे. शूटिंग झाल्यावर 23 तारखेला ती परस्पर निघून गेली. मला आज ब्रह्मदेवही थांबवू शकत नाही असं म्हणून. आता तू मला सांग हे कितपत योग्य आहे? आपल्याला ह्या सुपाऱ्या कशावरून मिळतात? आपल्या कामावरून मिळतात. आता येण्यानुसरून एक प्रश्न माझा असा आहे, एक प्रश्न माझा असा आहे, आता बघ 2 मुद्दे आहेत, तर ते आता मला तेच मुद्दे विचारायचे होते. प्राजक्ताकडनं असं आलं होतं की तिची एक्झाम आहे, तिला जायचंय, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडनं असं आलं की ती सुपारी घेऊन त्या कार्यक्रमाला चालली होती, तिला तिकडे जायचं होतं. फोटोज आलेत तुमच्यापर्यंत. हो. 2 मुद्दे आहेत की सध्याचा जो पिरियड आहे त्याच्यात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. पहिला मुद्दा म्हणजे की एक्झाम ह्या पिरियडला कुठेही होत नाहीयेत, त्यामुळे प्राजक्ताची कुठली एक्झाम होती, तिने काही सांगितलं का, किंवा कशी एक्झाम आहे, काही प्रूफ होता का, आयडी कार्ड म्हणा किंवा हॉल तिकीट नावाचा प्रकार असतो ते काही होतं का. आणि दुसरा मुद्दा, सुपाऱ्या पण सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच येतं, त्यामुळे असं कुठलंही म्हणजे नवरात्र असेल, गणपती उत्सव असेल, सगळे कार्यक्रम यावर्षी खूप शांततेत झाले, मोठ्या प्रमाणात झाले नाहीत. त्यामुळे सुपाऱ्यांचा प्रश्न येत नाही की अशी नेमकी कुठली सुपारी तिने घेतली होती, हे तुम्हालाच्याकडे पूर्ण पुरावे होते का की खरंच तिने तिथली सुपारी घेतली जायचंय. हे 2 मुद्दे महत्वाचे आहेत. कसं आहे की जसं मी तुला म्हटलं, तू जसं म्हणालास की या काळामध्ये बाहेर जाणंही चुकीचं आहे. तुला एवढं माहित असेल की आपल्याला खूप ज्युनियर्सची वगैरे गरज लागते रोजच्या शूटिंगसाठी, की हे नवीन कॅरेक्टर, ते नवीन कॅरेक्टर. तुला हे खरंच आम्हाला सांगावंसं वाटतं की प्रोड्युसरने, अलकाताईंनी आमची इतकी काळजी घेतली होती की बाहेरचा आम्ही ज्युनियर आर्टिस्ट नाही सेटवर बोलवत नव्हतो. आम्ही इथल्या इथे सेटिंगवाला असेल, आज सेटिंगवाल्याला काहीतरी हा रोल दिला, उद्या ह्याला रोल दिला, असं करून आम्ही शूटिंग केलंय. आणि ही कुठल्या तरी कार्यक्रम, बरं जसं तू म्हणतोयस त्याचे आमच्याकडे फोटोज आहेत त्या होर्डिंग्सचे, त्या कार्यक्रमावर केलेले, आणि ते कार्यक्रम झाले आहेत तिथे, ते सगळ्यांनी हे केलेले आहेत, ते आम्ही शेअर करू शकतो लोकांसोबत. असं झाल्यावरती आणि आपल्याकडे एवढी तरी सद्विवेक बुद्धी हवी की आपण जर बाहेर गेलो तर पुन्हा आपल्याला आरटीपीसीआर टेस्ट करून यायचंय. कसं आहे की आपण बाहेर गेल्यानंतर पुन्हा जेव्हा सेटवर येणार तेव्हा जर भले तुमची इम्युन सिस्टीम चांगली असेल पण तुमच्यामुळे पुन्हा कुणाला तरी कोरोनाची लागण होऊ शकते. ऑलरेडी प्रोड्युसर इतका लॉसमध्ये गेलाय ह्या सगळ्या याच्यामध्ये. प्रोड्युसरने, मी तिथे होतो कपिल, प्रत्येकाची 4-4 आणि 5-5 लाखाची बिलं भरली आहेत जी एक्स्ट्रा आहेत, ज्या म्हणजे अर्थात सगळ्यांचे इन्शुरन्स होते म्हणा, इन्शुरन्सचा प्रश्न नाही, पण अदर एक्सेसिव्ह बिल्स जे झालेले आहेत की बघ सिटी स्कॅन असेल, हे मी स्वतः मला अलका ते ट्रान्सफर करायचे, कारण त्या आशालता ताईंसोबत होत्या सतत, त्या मला ट्रान्सफर करायच्या, मी ट्रान्सफर करायचो हॉस्पिटलच्या याच्यावरती, मी तिथे बिलं भरायचो कारण मी निगेटिव्ह होतो म्हणून. एवढा प्रोड्युसरने लॉस सहन केलेला असताना आपण एखाद्या सुपारांसाठी बाहेर जाणं कितपत योग्य आहे? बरं त्यालाही अलकाताईंची ना नव्हती, त्यांचं इतकंच म्हणणं होतं की शूटिंग करून तुम्ही हे करू नका. बरं हा मुद्दा आता खूप आपण, मला असं वाटतं, बाजूला जातोय, पण ह्या सगळ्या मुद्द्यांवरून शेवटी चॅनलने आणि प्रोडक्शनने असा डिसिजन घेतला की आपण इथे आता याच्यापुढे प्राजक्ता आपल्या बरोबर नाही पाहिजे. बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जर मी शिवीगाळ केला असता किंवा मी काही चुकीचा वागलो असतो तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्या हिरोईनवरती, टायटल सॉन्ग वरती 20 ते 25 लाख रुपये खर्च केले आहेत, जी या शोची मुख्य नायिका आहे, जिच्यावर अख्खा शो चाललाय, तिला सोडून मला काढणं किती सोपं गेलं असतं चॅनलला आणि प्रोडक्शनला. हे खरं तर तुझ्या ह्या स्टेटमेंटला मी खूप ऍग्री करतो, कारण ह्या कार्यक्रमाच्या निर्मात्या स्वतः महिला आहेत आणि गेल्या 35 वर्षांपासून त्या इंडस्ट्रीत आहेत आणि मोठं नाव आहे अलका कुबल आठवले या इंडस्ट्रीमधलं. जर त्यांच्या नायिकेला जर तू अशी शिवीगाळ केली असती तर नक्कीच महिला निर्माता म्हणून त्यांनी तुझ्यावरती ऍक्शन घेतली असती असं मला तरी मनापासून वाटतं. मी कालपासून कपिल ह्यासाठी बोलत नव्हतो कारण अलकाताईंनी त्यांची बाजू पूर्णपणे स्पष्टपणे सांगितली लोकांना. त्यांनी प्रत्येक टाइम पासून प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. किती सोपं गेलं असतं मला बाजूला करणं शो मधून. इथे बरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फॉर एक्झाम्पल इथे 50 लोकांचं युनिट आहे, 50 पैकी प्राजक्ता सोडली तर 49 पैकी एकाने तरी तिच्या बाजूने बोलावं. जर मी फिमेल आर्टिस्टना अब्युज करत असेल, हे करत असेल, बाकीच्या फिमेल आर्टिस्टने का मग अलकाताईंचे व्हिडिओ शेअर केलेत फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती? त्यांनी नसते केले ना. बरं प्रोडक्शन, असं आता बाहेर बोललं जातं की प्रोडक्शनकडून खूप त्रास झाला, प्रोडक्शनकडून फक्त प्राजक्तालाच त्रास झालाय का आणि म्हणून ती बोलली आहे का, बाकीच्या आर्टिस्टना काही नाहीये?
मग आम्ही काही मग बोललो काही की अशा आम्हालाही पण त्रास होता. वावटळ उठवल्या गेल्या, अशा पण काही गोष्टी उठवल्या गेल्या की हा, तिला तिथे मनस्ताप होत होता सिरियलच्या ठिकाणी. तिला त्यामुळे खूप एक्झॅक्टली. मानसिक त्रास तो झाला. अजिबात नाही. शिवाय काही माझं पैशांची म्हणणं पैसे होते, पैसे तिला वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे तिने सिरियल म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी बाहेर उठवल्या जात आहेत. तर नेमकं सत्य काय? आणि जर का हे सगळं खोटं पहिली असेल गोष्ट तर ह्या तुलाही गोष्टींचं माहिती भांडवल आहे, केलं जात आहे का पब्लिसिटीसाठी किंवा खूप सहानुभूतीसाठी? भांडवल केलं जात खूप भांडवल केलं जात आहे. आता तू विचार कर, पैसे नाही हा मुद्दाच नाहीये पहिली गोष्ट. कारण कुठल्याही शोला तुम्ही जेव्हा शूटिंग करता त्याच्या 90 दिवसांनी तुमचं पेमेंट होतं, बरोबर? 90 दिवस झालेत कुठे अजून, मग पेमेंट कुठून होणार? बरं, आता दुसरा प्रश्न आला, जे सेटिंग वाले आहेत, स्पॉट वाले आहेत, ते मंथली बेसिसवर असतात, डेली बेसिसवर असतात. जर अलकाताईंनी त्यांचं पेमेंट केलं नसतं तर ते शूटिंग करत असते का आजपर्यंत? कुणीतरी बाहेर बरोबर. युनियनकडे असेल, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे कंप्लेंट केली असती ना की आम्ही यांनी आमचे पैसे दिले नाही म्हणून. अजून आली आहे का एकतरी कंप्लेंट? बरं, बाकीच्या बरोबर. कोआर्टिस्टने केली असती ना, कोणीतरी बोललं असतं की बाबा ही बरोबर बोलते, आमचे पैसे नाही दिलेत म्हणून. कोण बोललं का? आणि अलकाताईंचा तर रेकॉर्ड अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अलकाताईंनी आजपर्यंत कुणाचाही 1 रुपया बुडवलेला नाहीये. पण एक गोष्ट मला महत्वाची गोष्ट वाटते की आतापर्यंत आपण हिंदी असेल किंवा मराठी सिरियल असेल, असं नाही की वाद झाले नाहीत कुठल्या सेटवरती. वाद झाले आहेत. त्या संबंधित बरोबर. नायिका असतील, नायक असेल किंवा कुठला आर्टिस्ट असेल, त्यांनी मालिका सोडली आहे. पण असे सेटवरचे वाद हे बाहेर आलेले नव्हते. तसं वाटत नाही का की आपल्या पण सेट सिरियल वर ऑलरेडी खूप संकटांचा तुम्हाला सामना करावा लागला होता. त्यामुळे असं वाटत नाही का की आपल्या पण सेटवर काही वाद झाले, काही तिच्या चुका असतील, काही तुमच्याकडनं पण असू शकतात. तर हे वाद बाहेर नको यायला पाहिजे होते, कारण आता असं झालं की त्या वादाचं भांडवल केलं जात आहे. आणि कुठेतरी एक्झॅक्टली. सोशल मीडियावरती अशा काही प्रवृत्ती असतात की ज्या या वादाचं भांडवल करतात. मग त्याच्या शिवराळ भाषा येणं, धमक्या येणं, अशा गोष्टी घडतात. असं नको व्हायला. तसं वाटतं का की कुठेतरी सामंजस्याने मिटवून घेता आलं असतं? प्राजक्ताने सिरियल सोडली, तुम्ही वीणा जगतापला इन केलं, त्याच विषय संपला. मग तिच्यावरती तुम्ही चिखलफेक करताय, आता तिने पण तुमच्यावर चिखलफेक सुरू केली आहे. ह्या गोष्टी टाळता आल्या असत्या का? अगदीच टाळता आले असते कपिल. पहिल्यात महत्वाची गोष्ट, मी काल एकही स्टेटमेंट न करण्यामागे किंवा कोणाशी न बोलण्यामागे तेच कारण होतं. कारण ही माझी 4थी सिरियल आहे. सो मला माहिती की कसं असतं की ती 70 जणांची जी टीम असते ना, त्या सगळ्यांचे एफर्ट्स असतात, सगळ्यांची घरं चालत असतात त्याच्यावरती, 70च्या 70 जणांची. तेव्हा एक शो सुरू होतो ना, तेव्हा तुम्ही 70 जणांच्या फॅमिलीला घेऊन तो शो चालवत असता. आता हे सगळं झाल्यावर, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण एखाद्या सेटवर असतो ना, आपण 12-12 तास एकत्र घालवत असतो. तेव्हा भांड्याला भांडं लागतं, आपण एकमेकांशी आपण घरी असल्यावर नाही का वादावादी होत आपल्या घरच्यांबरोबर, सगळ्या गोष्टी होतात. पण ते सगळं विसरून आपण नव्याने प्रोजेक्टवरती काम करत असतो, सगळ्यांशी हसत खेळत राहत असतो. कुणालाही वाटत नसतं की हे सगळे जे वाद चाललेत इंटरनल, ते बाहेर पडावे, कारण प्रत्येकाशी प्रत्येकाचं नाही पटू शकत. पण जेव्हा अशा गोष्टींचं भांडवल केलं जात आहे, बाहेर वेगळ्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या जात आहेत, तर ते इथे आता असं होतंय ना कपिल, आज की सेटवरती खूप वातावरण हे झालंय की ह्या सगळ्या याच्यामध्ये सतत तो विषय निघतोय, शूटिंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या याच्यात सिरियल किती महत्वाची आहे. आमच्यासाठी एक शो महत्वाचा आहे जो लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालाय, लोकांना सगळ्यांची कामं आवडत आहेत. डिरेक्टर पासून प्रोड्युसर पासून सगळेच खूप मेहनत करतायत शोवरती. आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा सगळेच डिस्टर्ब होतात. सगळ्यांनाच कळत नाही की नक्की आता काय केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हा जो काही प्रकार झालाय, आणि सगळ्यात महत्वाचं, मी जी जनता आहे, जे फॅन्स आहेत, त्यांनी जे एकतर्फी व्हिडिओज टाकलेत किंवा मला टॅग करून निषेध केला, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही केलं, तुम्हाला वाटलं की तुम्हाला प्राजक्ता आवडतं, तुम्ही केलं, ओके. पण माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की तुम्ही माझी एकदा बाजू ऐकून घेतली असती आणि मग तुम्ही रिॲक्ट झाला असतात तर मला काही वाटलं नसतं. कारण काय आहे की माझेही आई हो. वडील घरी आहेत, जेव्हा ते माझे हे सगळे बघतील तेव्हा त्यांना तर माहित नाहीये सेटवर, त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे, पण तेही घाबरून गेलेत ना. त्यांना माहिती त्यांचा मुलगा असं कधी करूच शकत नाही, पण तेही कुठेतरी घाबरलेत. त्यांना 2-3 धमक्यांचे फोन गेलेत कालपासून. मग त्यांनी काय करायचं? जिथे म्हणजे नेईल तिथे जाईल निष्कारण मुंबईला. निष्कारण निष्कारण तू यात भरडला जातोयस, निष्कारण तुला गवलं जातोय. एक्झॅक्टली, गौलच जाते कपिल. नाहीतर जर हे प्रकरण इतकं मोठं असतं, इतकं जर काही झालेलं असतं खरोखर, तर हे 1.5 महिन्यांपूर्वीच का नाही बाहेर आलं? 1.5 महिना आपण कुणाची वाट पाहिली? असो विवेक, तुझं स्पष्टीकरण खूप महत्वाचं होतं, कारण कालपासून तुझं नाव याच्यात येत होतं. नेमकी तुझी बाजू काय हे आम्हाला जाणून घ्यायची होती, कारण सगळ्यांनी अलकाताईंची आणि
करण्याचा प्रयत्न केला होता. सगळ्यात महत्वाचं मला एकच बोलायचंय कपिल, की सगळ्या फॅन्सना माझी खरंच मनापासून रिक्वेस्ट आहे, आम्ही काम करत असतो, आमच्या कामाची पोचपावती आम्हाला तुमच्याकडून मिळत असते. तर आमच्या कॅरेक्टर बद्दल किंवा अशा काही गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने बाहेर जात असतील तर आमच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का असतो. कारण मी पर्सनली मी माझं मत सांगेन, मी फक्त आणि फक्त माझ्या ऑडियन्ससाठी काम करतोय. त्यांनी मला अप्रिशिएट करावं, त्यांनी दिवसेंदिवस माझ्यावर खूप प्रेम करत जावं म्हणून मी काम करतोय. आणि तुम्ही कुठे ना कुठे तुमच्या फॅमिलीला पण होतो, याचा त्रास कुठे ना कुठे तुमच्या फॅमिलीला होतो, मानसिक त्रास फॅमिलीला पण. माझ्या वडिलांचा रात्री मला 2:30 वाजता फोन आला घाबरून. युट्यूबवर त्यांनी जेव्हा पाहिलं आणि त्यांना 1-2 फोन आले रात्री 2-2:30 वाजता, तेव्हा त्यांनी घाबरून मला फोन केला की हे काय चाललंय म्हणून. आता उद्या जी काही सिच्युएशन आहे, उद्या ह्या घाबरण्यामुळे त्यांना काही झालं तर याला कोण जबाबदार आहे. आणि जी गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीसाठी का मला जबाबदार धरलं जाते मला हेच कळत नाही. बरोबर. वेल, तुझं खूप महत्वाचे मुद्दे विवेक तू मांडले. तुझी बाजू आम्हाला ऐकून घ्यायची होती, कारण गेल्या कालपासून जो गदारोळ उठला होता त्यात विवेक सांगण्याची नेमकी भूमिका काय असा प्रश्न सगळ्यांना पडला. थँक्यू सो मच. तू आज आमच्यासोबत लाईव्ह केलं, बाजू मांडली आणि वाजत नसते. सो थँक्यू सो मच. शूट सुरू झालंय, पुढे नव्या जोमाने शूट सुरू करा. विनाची एंट्री मालिकेत झालेली आहे, त्यामुळे सगळं विसरून खरं तर हा वाद आता आपण मिटवूया. तुमच्याकडनं पण तो गेला पाहिजे. उगीच गोष्टी तुम्हाला सगळ्या शुभेच्छा. जॉईन झाला, तुझं मन मोकळं केलं आणि शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच कपिल. तुझे आणि TV9 मराठीचे खरंच खूप आभार. थँक्यू सो मच.